परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर येस, थंबनेल बघून तुम्हाला हा ब्लॉग कळालाच असेल काय आहे। तर ही आहे आमच्या स्टोरी बद्दलचा एक छोटासा ब्लॉग। कारण मला एक 2-3 जणांनी बोलले होते की तुझ्या स्टोरीचं एक ब्लॉग टाक। तर तुम्हाला काय वाटतं की हे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? काय वाटतं तुला, लोकांना काय वाटत असेल? ऑब्वियसली जेवढे माझे मित्र आहेत किंवा जेवढे मला लग्नामध्ये पण भेटले, मोस्टली सेम कॉलेज असल्यामुळं सगळ्यांनाच डाऊट आहे की हे लव्ह मॅरेज आहे। पण गाईज स्टे ट्यून, तुम्हाला कळेल की या स्टोरीमध्ये लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे। ओके, सो पहिला मुद्दा, आम्ही दोघं एकाच कॉलेज मधले आहोत। तर ह्याची स्टोरी पुढे देईल। पहिलाच मुद्दा नाही, एकाच कॉलेजचे होतो, फक्त एवढाच डिफरन्स होता की मी लास्ट म्हणजे फायनल इयर पॉलिटेक्निकला होतो मेकॅनिकलमध्ये, आणि ही जस्ट एंटर्ड ॲज अ फ्रेशर, जस्ट ॲज अ फ्रेशर, म्हणजे तेच होते नवीन असतात पण आम्ही त्या कॅटेगरीतले नव्हतो बरं। आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे मेकॅनिकलचे, म्हणजे तुम्हाला माहिती जेवढे ते इंजिनिअरिंगचे फील्डचे लोक हे ब्लॉग बघतायत, तुम्हाला माहितीये मेकॅनिकलची मुलं किती वात्रट असतात। नाही, हे ब्लेम आम्ही घेऊ शकत नाही, हे ब्लेम आम्ही घेऊ शकत नाही। मेकॅनिकल मध्ये मुली नसतात ती वेगळी गोष्ट आहे, पण याचा अर्थ असं नाही की मेकॅनिकलची मुलं सगळीच जी मुलींच्या मागे पळण्यात असतात, अशी नसतात। ओके, सो आमची स्टोरी अशी होते की आम्ही दोघंही कॉलेजला होतो, डिप्लोमा कॉलेजला होतं, जे गडिंग्लज महागाव मध्ये आहे। आम्ही प्रॉपर कोल्हापूरचे आहोत। आणि असं झालं की दिनेश फायनल इयरला असताना मी फर्स्ट इयरला होतो, सो ही वॉज माय सुपर सिनियर। आणि मग हा फायनल इयरला होता, मी फर्स्ट इयरला होतो। सो आम्हाला दोघांनाही माहिती नव्हतं की आम्ही म्हणजे एकाच कॉलेजमध्ये आहोत। तर असं झालं की फर्स्ट इयरच्या गॅदरिंग मध्ये मी कॉलेजमध्ये टॉप केलं होतं। सो फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमच्या गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं, पण मी टॉप केलं होतं कॉलेजमध्ये। सो जे आमचे कॉलेजचे डायरेक्टर होते, डॅडी म्हणायचो आम्ही त्यांना, त्यांनी मला फेलिसिटेट केलं होतं। तर त्या फेलिसिटेशन नंतर सगळ्यांना कळालं की हा कोणतरी टॉपर आली आहे, सिव्हिल मध्ये आहे ही आहे। दिनेश तुला माहिती नव्हतं, ते बाहेर जे अनिल दादाचं ते कॅन्टीन होतं, त्याच्या समोर जे दुकान होतं बघ झेरॉक्स वगैरे काढायचं, तिथं माझं बॅनर लावला होतं, माहित नव्हतं तुला? तेच म्हटलं ना, त्या बॅनरवरून कळालं की बाबा ही अशी मुली आहे। आणि कधीतरी असं बाबा एक्झाम हॉलमध्ये सुद्धा ह्याने सांगितलं, मला माहिती नाही की आमचा नंबर एकाच हॉलमध्ये पडला होता जे एक्झाम्स होतं। सो ह्याला मी खूप वेळा दिसली, पण नॉट असं माहिती होतं की हा ठीक आहे, एक मुलगी आहे वृंदा हेपाळकर म्हणून, जी टॉपर आहे, ठीक आहे, बॅनर वगैरे आहे, फेलिसिटेट झालं। ह्याला फक्त माहिती होतं की एक मुलगी आहे। बरं, त्यानंतर सडनली माझ्या लग्नाचा विषय निघाला। त्यानंतर मी तर लग्नासाठी सिरियसली रेडी नव्हतो, आणि असं अचानकच माझ्या घरातल्यांनी माझा बायोडाटा मला न सांगता, माझा एक मामाचा मुलगा आहे त्यानं बनवला, आणि ग्रुपला, आमचा एक ग्रुप आहे कम्युनिटी ग्रुप, आय थिंक तुमच्या कझन्स कडून, जेजूकडून, जे की माझ्या आता बेस्ट फ्रेंड आहे। तर येस, ते मेन पार्ट जे आमचे विक्रम जीजू आहेत, माझ्या आत्याच्या मुलीचे की तरी तिचे हजबंड विक्रम जीजू, ही इज द मेन पार्ट। त्यांच्यामुळे असं म्हणू शकता की आमची भेट झाली, कारण जीजू खूप म्हणजे एक्सायटेड होते माझ्या लग्नाला घेऊन किंवा माझ्या दादाच्या लग्नाला घेऊन। सो त्यांनी असा बायोडाटा ग्रुपवर टाकला, आणि त्यांना दिनेशचा बायोडाटा पहिला दिसला। सो त्यांनी दिनेशचा बायोडाटा माझ्या पप्पाने सेंड केला, आणि मे बी माझा बायोडाटा पण तुम्हाला सेंड केला। आणि मग पप्पाने सांगितलं, लिटरली म्हणजे मला एक्झॅक्ट डेट आठवत नाहीये, पण त्या 11 ते 11:30 रात्रीचे आमचं बोलणं चालू होतं लिटरली। आणि चेक केलं की पहिल्यांदा हा बाबा जवळची मुलगी आहे, एकदा व्हिजिट तरी करून बघू। नंतर मला माझी ट्यूब पेटली नंतर की अरे ही तर कॉलेजमधली आहे। पण मला काहीच आयडिया नव्हती, कारण मे बी तू बायोडाटा मध्ये सुद्धा लिहिलं नव्हतं की इंजिनिअरिंग लिहिलं होतं, फक्त बी, माझ्या कॉलेजचं नाव नाही लिहिलं होतं। पण मी ऍक्च्युली पॉलिटेक्निक माझं गावी झालं होतं, सेम कॉलेजमध्ये, पण इंजिनिअरिंग आमचं दोघांचंही पुण्यात झालं। पण ह्याच रिझनमुळे आम्ही आमच्या स्टोरीचं नाव ठेवलेलं डेस्टिनी, कारण एकाच कॉलेजमध्ये राहून 8 वर्षानंतर आम्हाला एकमेकांचा बायोडाटा शेअर झाला। एकाच कॉलेजमध्ये असून, एकाच एरियामध्ये असून, त्यानंतर पुण्यात आल्यानंतर सुद्धा एका एरियामध्ये, पुण्यात आल्यानंतर सुद्धा हिने जसं म्हटलं, मी एका एरियामध्ये राहत होते,
हे म्हणजे हे Same आई area आणि मध्ये. बहीण यांची फॅमिली एका एरियामध्ये हार्डली 500 मीटर सुद्धा नाही, 500 मीटर सुद्धा कमी आहे. मी पीजी वरती राहत होते आणि हे यांचं घर करून राहत होते. तर ऑलमोस्ट 1 वर्ष तरी आम्ही राहिलो होतो आणि पास पण झालो असेल एकमेकांसमोर, कारण तिथे इतकी गर्दी असायची त्या एरियामध्ये. आय डोंट नो, म्हणजे एकमेकांना त्रास झाला असेल किंवा बघितलं पण असेल. पहिलीच गोष्ट म्हणजे ही पुढे आहे, मी पुढे आहे, त्यामुळे ही मोस्टली ज्या शॉपवर असायची त्या शॉपवर मोस्टली मी हे असायचो, पण कधी कळलंच नाही की अशाची मुलगी कोणतरी आहे किंवा आमची नजर तिथे कधीच भेटली नाही. आमची स्टोरी. सो कन्क्ल्युजन हेच आहे की दिस इज अ अरेंज मॅरेज, पण एक डेस्टिनी प्रिपेअर्ड अरेंज मॅरेज म्हणू शकता तुम्ही, जे लिहून ठेवली होती आमची स्टोरी आणि फक्त भेटायचं बाकी होतं असं म्हणू शकता. आणि ह्याचं जसं म्हटलं, माझं लग्नाचं चालू होतं, माझं बघायचं वगैरे चालू होतं आणि ह्याचं पिक्चर मध्येच नव्हतं लग्न करायचंय. ह्याची लहान बहीण आहे. तुम्ही माझी लग्नाची स्टोरी बघाल ना की सडनली झोपेतून उठला आणि झोपलेला होता आणि झोपेतून उठला, अशी स्टोरी झाली. आणि बाबाचा फोन आला, उद्या ये. आणि हा सगळ्यात ट्रॅजेडी बघा, मी गोव्यामध्ये जॉबला होतो आणि मी म्हणजे गोव्यामध्ये होतो, इंजिनिअरिंग मध्ये होतो, वेल सेटल कंपनीमध्ये होतो. कंपनीतून निघालो होतो, धुकं वगैरे होतं आणि पोहोचलो घरी. फक्त त्यांनी मला घरच्यांनी म्हणजे आंघोळी कर, नाही म्हटलं थंडीतून तसंच तोंड धुतलं आणि मी गेलो. ही गोष्ट मला आज कळते की हा फक्त तोंड धुवून मला बघायला आला होता, तरी यांनी मला पसंत केलं. तर हे पण एक मेन गोष्ट आहे गाईस, की जसं तुम्हाला माहिती आहे की खूप जणांना माहिती आहे की मी महादेवची खूप मोठा भक्त आहे आणि मी उपासना वगैरे पण करते. आणि अशी डेस्टिनी आहे किंवा अशी स्टोरी आहे आमची. हा जेव्हा मला बघायला आला एक्झॅक्टली महाशिवरात्रीच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी महादेव आणि शिव पार्वतीचं लग्न झालं त्या दिवशी आमच्या लग्नाची बोलणी चालू झाली असं म्हणू शकता. सो तेही मला खूप असं कोइन्सिडेंस नाही म्हणू शकतो, असं एकदम प्लॅन करून गोष्टी देवाने घडून आणल्या असं वाटतं. हे ते आणि मी रेडी होऊन बसले आणि हे आले आणि फक्त जेंट्स लोक आले, लेडीज तर आलेच नव्हते. आणि मला इतकं कॉम्प्लेक्स आलं होतं यार, एक पण लेडीज नाही, सगळे जेंट्स आहे, कसं जायचं. आणि हे जे अरेंज मॅरेज जे मुली आहेत त्यांनाच कळू शकते की ते काय ऑकवर्डनेस असतं. म्हणजे हे आणि हा आलाय, ह्यांचं गप्पा बिप्पा चालू आहे, 1 तास झालं गप्पा चालू आहे, चहा झालं, पोहे झालं. बाई मला बोलवतच नाहीयेत बाहेर, मी सजून बसले, साडी घालून बसले आणि शेवटी बोलवलं. मग मी गेले, बसले आणि क्वेश्चन आन्सर्स चालू झाले. मग ह्यांच्या मामांचे आणि एक ते काका होते ते आणि पप्पा की मामा सगळ्यांसमोर ह्याला म्हणतात तुला काय विचारायचं असेल तर विचार. आणि हा आपला लाजत खाली पण मान घालून बसलाय. अरे ज्या मुलीला मी 8 वर्षानंतर बघितल्यानंतर अरे हीच एक्सप्लेनेशन म्हणजे फिलिंग ही होते आणि आता विचारू काय. ह्याचं पहिली मुलगी मी म्हणजे पहिल्या मुलीला बघायला आणि पहिल्याच मुलीशी लग्न केलं असं झालं माझ्यासोबत. आणि ह्याचं फिलिंग तसंच होते की यार ही माझ्या कॉलेजची मुलगी आहे, हे त्या फिलिंग मध्येच होता हा. आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आमच्या घरातल्यांच्या चालू झाले अमावस्या पौर्णिमा. ह्या अमावस्या पौर्णिमा करत करत त्यांनी आमची एंगेजमेंट नेली मे मध्ये. सो आम्ही भेटलो ऍक्च्युअली फेब्रुवारीमध्ये, पण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 3 महिने आमचे लिटरली डेटिंग एज होतं. मे मध्ये आमचं एंगेजमेंट झालं. त्याच्या पुढची स्टोरी सांगा तुम्ही आता. म्हणजे नंतरचे भेटल्यानंतर म्हणजे वन टाइम आमचं भेटणं झालं, त्याच्यानंतर आमचं मोस्टली भेटणं वगैरे काही नाही. डेटिंग एज मध्ये म्हणजे मी पुण्यात आणि हा गोव्यात असायचं. इट वॉज अ लॉंग डिस्टन्स रिलेशन फॉर 3 months. फक्त 3 महिन्यात 3 वेळाच भेटायला आला. आता मी मोस्टली पण आमचे कॉल पण खूप लिमिटेड होते. म्हणजे आम्ही कॉलिंग पण असं रेग्युलर बेसिसवर वगैरे काहीच नव्हतं, वेळच नव्हता. कारण की कधी कधी हिची टायमिंग मॅच होत नव्हते, कधी कधी माझी टायमिंग मॅच होत नव्हते. त्यामुळे मोस्टली आणि माझं एक सजेशन आहे सगळ्यांना की तुम्ही ज्यावेळी तो टायमिंग पिरियड असतो ना त्याच्यामध्ये तुम्ही जास्त बोलणंही करू नका. कारण की ज्यावेळी तुम्ही जास्त वेळ बोलणं कराल ना त्यावेळी तुमच्यामध्ये ऑलरेडी मिसअंडरस्टँडिंग वाढत जाते. कारण की त्यावेळी तुम्ही सेपरेट म्हणजे लांब असतात आणि एक अननोन व्यक्ती असतो समोरचा तुमच्यासाठी. आणि ज्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलणं चालू करता त्यावेळी कसं होतं की स्वभाव न ओळखल्यामुळं किंवा हे न ओळखल्यामुळं ह्याच्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. आणि हे टिपिकल अरेंज मॅरेज असतं, त्यामुळे तुमच्या फॅमिलीला याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे तुम्हीच अफेक्टेड होत नाही, तुमच्या फॅमिली अफेक्टेड होतात. त्यामुळे माझं सजेशन आहे की ह्या ज्या पिरियडमध्ये ना तुम्ही स्वतःला थोडंसं बांधून ठेवण्याची गरज आहे किंवा थांबवून ठेवण्याची गरज आहे. ते आम्ही सक्सेसफुली केलं की आम्ही मोस्टली कॉन्टॅक्ट जास्त नाही केला. त्याच्यानंतर मग थोडी एंगेजमेंटची चालू झाली, ते मे मध्ये चालू झाली. मे मध्ये आमची एंगेजमेंट 24 मेला आमची एंगेजमेंट झाली. एंगेजमेंटची पण एक वेगळी स्टोरी होती. एंगेजमेंट अशी झाली की लोकांना वाटलं का हे लग्न आहे.
एंगेजमेंटचे व्हिडिओ आहेत, आम्ही ते पण डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊ. हो, एंगेजमेंटचे सगळे व्हिडिओज. म्हणजे आम्ही कसं केलं, एंगेजमेंट प्लस संगीत आम्ही एक दिवस केलं, कारण आमचा असा प्लॅन होता की मला सुट्टी मिळू शकली असती, पण ह्याला जॉब चेंज करायचं होतं, ह्याला सुट्टी नव्हती, म्हणजे मिळणार नव्हती. सो आम्ही असं प्लॅन केलं की 2 दिवसाची सुट्टी करून एंगेजमेंट करायचं आणि लग्न आरामात डिसेंबरमध्ये करायचं. मग 6 महिन्याचा गॅप आहे म्हटल्यावर मग थोडीशी एंगेजमेंट मोठ्याने केली. मग आम्ही हॉल वगैरे तुम्ही, मला वाटतं की तुम्ही ट्राय करू शकता, कारण लग्न म्हटल्यानंतर लग्नामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला संगीत करणं म्हणजे थोडासा टाइम, छोटा टाइम पिरियड मिळून जातो. त्यापेक्षा तुम्ही एंगेजमेंटला जर संगीत जोडून घेतला किंवा एक एन्जॉयमेंट म्हणून घेतला ते खूप बेटर नाही. कारण कसं होतं माहिती, एंगेजमेंट हे एक तास पण मोर दॅन इनफ आहे. म्हणजे तिथं छोटीशी पूजा असते आणि रिंग सेरेमनी, दॅट्स इट. म्हणजे बाकी कायच करायचं नसतं. सो तो कार्यक्रम थोडासा वाढू दे म्हणून आम्ही संगीत वगैरे ठेवलं त्या दिवशी. पण त्या दिवशी पण घोळ झाला, म्हणजे लेट चालू केला आम्ही खूप. हे पहिला आमच्या घरी आले, मग ते ओटी भरण्याचं वगैरे साडी बेडी एक्सचेंजचा प्रोग्राम झाला आणि मग आम्ही हॉलमध्ये खूप लेट पर्यंत पोहोचलो. तरी पण आमचं रात्री 12:30 पर्यंत प्रोग्राम झाला. 12:30 रात्री 12:30 पासून चालू. आणि हे माय डिअर हजबंड, जे मी आयुष्यात कधी डान्स केला नव्हता, पण माझ्यासाठी दिस इज द मोस्ट की तुम्ही माझ्या मित्रांनाही विचारू शकता किंवा माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनाही माहिती आहे की मी डान्स कधी केला नाही. मी आईला सुद्धा विचारते की कधी डान्स केला नाही यार, कधीच डान्स नाही केला, स्कूलमध्ये पण नाही केलं. पण लिटरली तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन आमच्या कपल डान्सचा व्हिडिओ बघा. खूप सुंदर डान्स, म्हणजे हे खूप लवकर शिकले पण आणि खूप सुंदर डान्स, सगळ्यांना खूप आवडतो डान्स. आता हे मी रिव्हील करतोय बाहेर की माझं म्हणजे मी जॉब चेंज म्हणजे मला एक ऑफर भेटली. मला 10 दिवस सुट्टी आहे आणि लग्नाचं वगैरे 10 नाही 15 दिवस सुट्टी आहे, तर लग्नाचं आपण हे करून घेऊ शकतो. की मी हिला सांगितले की अरे असं असं झालं. हिचं एकच होतं, तू नको सांगू. कसं नको सांगू, कारण की मला लहानपणापासून एक मला खोटं बोलण्याची सवय नाही. जे आहे ते मी खरं बोलतो. कधी मी हिलाही माहितीये की हिने मला किती असं म्हणजे कुणाचं वाईट म्हणजे खोटं, म्हणजे असं आपण मजाक मध्ये पण असं गोष्टी लपवतो किंवा सरप्राईज साठी आपण खोटं बोलतो ना, ह्याला जमतच नाही ते खोटं बोललं. म्हणजे ह्याचा आय डोंट नो 36 आकडा, म्हणजे असं मजाक मध्ये सुद्धा तो खोटं बोलत नाही. पण माझं असं होतं की प्रत्येक मुलीला कॉम्प्लेक्स असतो यार. लग्नाच्या आधी ना मला असं होतं की नाही, मला टाइम भेटला पाहिजे, मनाची एक तयारी करायला टाइम भेटला पाहिजे. मग माझं एवढंच होतं की जर आपलं डिसेंबरमध्ये प्लॅन आहे लग्न, तर तू नको सांगू, डिसेंबरमध्येच होऊ दे. पण काय झालं की मला डायरेक्ट सडनली मामांनी आणि हिच्या पप्पांनी विचारली, अरे कसं. तर डायरेक्ट मी सडनली माझ्या तोंडातून निघून गेली की सुट्टी आहे. त्यानंतर जे मॅडमचं महाभारत चालू झालं माझ्यावर, त्याच्यात थोडीशी वादावादी झाली आमच्या दोघांची. थोडंसं झालं, कारण मी एकदम, कारण तुम्हाला लिटरली सांगते 20 जूनला आमचं लग्न झालंय आणि जर ठरलं 4 जूनला की 20 जूनला लग्न करायचं म्हणून. हार्डली आम्हाला 16 दिवस मिळाले. 16 दिवस. तुम्ही सांगा 16 दिवसामध्ये काय होणार आहे? मुलींचे किती सारे शॉपिंग, मेकअप, मेहंदी, सगळे शॉपिंग. मुलांचं काही नसतं. ही जी म्हणते ना ते पॉसिबल आम्ही करून दाखवलं. तुम्ही व्हिडिओ बघा. पॉसिबल केलं, म्हणजे केलं तर सगळं होतं. आय नो दोन्ही फॅमिली. तुम्हाला असंही कुठेही वाटणार नाही की हे लग्न 14 दिवसात केलेलं आहे. विथ ऑल हॅट्स ऑफ टू बोथ द फॅमिलीज. म्हणजे यांच्या फॅमिलीने सुद्धा खूप सपोर्ट केला आणि माझी फॅमिली, पप्पा आणि मेन आदित्य, थँक्यू सो मच. कारण माझा भाऊ, म्हणजे त्याचं असं होतं की माझ्या बहिणीला जे ड्रीम वेडिंग पाहिजे ते मी करणार, म्हणजे करणार, किती छोटाच फॅन असू दे. मग लिटरली 16 दिवस आणि एवढे पटपट दिवस जात होते ना ते. मी म्हणले 16 दिवस, लगेच 15 दिवस, 14 दिवस, अरे 10 दिवस उरले, अरे 9 दिवस उरले. आणि मग एक डेकोरेशन वाले होते. तुम्ही लग्नाचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता. तुम्हाला डेकोरेशन वाले, गडिंग्लज मध्ये कोणाचं लग्न असेल तर ते डेकोरेशनचे कॉन्टॅक्ट पण मी शेअर करेन तुम्हाला पाहिजे तर. नाईट डेकोरेशन पण आहे. A1 डेकोरेशन आणि सेटअप करतात ते. ही इज अ इव्हेंट ऑर्गनायझर. सो खूप सुंदर लग्न आमचं त्यांनी प्लॅन केलं आणि माझी एंट्री म्हणा किंवा स्टेज डेकोरेशन किंवा पूर्ण सेटअप खूप छान केलं. आणि फोटोग्राफरचं पण सांगा, प्रसाद आपल्या फोटोग्राफर हा माझा मित्र, म्हणजे कॉलेजमेट, कॉलेज बडी म्हटला तरी चालेल. आणि तो त्याला ज्यावेळी मी म्हटलं की अरे असं लग्न, तर म्हटलं की तुझं, तो पण एक अरे तू खरं सांग. तो लिटरली फोटोशूट मध्ये सुद्धा खरं सांग तू हे कसं काय केलं. म्हणजे तू कॉलेजमध्ये असताना पण चालू होता तुमचं हे ते. तो त्याला मी लिटरली सांगत होता, अरे नाही तसं काही नाही,
कुणालाही विश्वास म्हणजे मी फर्स्ट इयरला, दिनेश आणि प्रसाद एका क्लासमध्ये मेकॅनिकलला लास्ट इयरला, म्हणजे प्रसाद सुद्धा आमच्याच कॉलेजचे आहे. सो त्याला वाटत होतं की भाई ही आपल्याच कॉलेजची मुलगी आहे. 100% या दोघांचं काहीतरी म्हणजे चक्कर होतं किंवा रिलेशन होतं एवढ्या 8 वर्षापासून. सो ते खूप एक्सायटेड होते आणि प्रसादने पासून खूप सुंदर आमचा शूट केलेला आहे पूर्ण लग्नाचा. खरं सांगायचं म्हणजे A1 फोटोग्राफर आहे तो. आणि आपल्या सध्या तरी गडिंग्लज, कोल्हापूर याच्यामधून खूप ऑर्डर्स त्याला येत असतात. तर मीही त्याचा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर्स आणि तुम्हाला त्याची प्रोफाईल शेअर करतो. आता असं झालंय ऑलमोस्ट 6 महिने होत आले, आम्हाला वाटतच नाही आमचं लग्न झालंय. म्हणजे लिटरली झालं. एक असं असतं की लग्न वाटत नाही, आम्हालाच वाटत नाही. म्हणजे आईंना सुद्धा वाटत नाही, यांच्या मम्मीला सुद्धा वाटत नाही, माझ्या मम्मीला सुद्धा वाटत नाही यार आमचं लग्न झालंय. म्हणजे असं आणि आम्हालाही वाटत नाही कारण आम्ही आहेत तसेच आहोत. फुल मॅड. लोक म्हणतात ना की लग्न झाल्यानंतर थोडं लोक चेंज होतात, थोडस सिरियस होतात, पण आमचा बालिशपणा संपतच नाही. हा कधी सिरियस असतो, मी तर खूप फुल बालिश असतो. म्हणजे दंगा मस्ती आणि ते पाहिजेच यार. एखाद्या कपल मध्ये ती अंडरस्टँडिंग नसेल तर काहीच नाही. आमचे वाईब्स एवढे मॅच झाले म्हणूनच आम्ही म्हणतो की डेस्टिनी आहे. आणि म्हणूनच आमचा अरेंज मॅरेजवर जास्त विश्वास आहे. कारण असं म्हणतात ना देवाने असे जोड्या बनवलेल्या असतात ऑलरेडी. सो फक्त ते राईट पर्सन तुमच्या लाईफ मध्ये यायची फक्त वेट असतं. सो एक राईट पर्सन तुमच्या लाईफ मध्ये आला ना, तुमची लाईफ सॉर्टेड. थँक्यू फॉर बोथ फॅमिली. थँक्यू फॉर बोथ द फॅमिलीज. येस. सो अजून एक फंक्शन आहे आमच्या घरात जे आहे डिसेंबर मध्ये. सो ते काय आहे तुम्हाला बघायचं असेल तर स्टे ट्यून्ड.